नमस्कार मित्रांनो, आज पाहणार आहोत एका अशा माणसाची गोष्ट ज्याचं संपूर्ण आयुष्य म्हणजे एक नाटकच होतं. रंगभूमीवरील पहिला सुपरस्टार डॉक्टर काशीनाथ घाणेकर. हा काल होता 1960-61 सालचा. सिनेमांपेक्षा नाट्यसंगीताला प्रेक्षक गर्दी करायचे. अशा गर्दीतच होता एक नाट्यवेडा डॉक्टर काशीनाथ घाणेकर. मुंबईमध्ये स्वतःचा दातांचा क्लिनिक होता, पण हा अवलिया क्लिनिक बंद करून नाटकाच्या मागे मागे. नाटकाशी संबंध जोडला जाईल व कधीतरी अभिनय करायला मिळेल या आशेवर पडद्यामागे उभा राहून प्रॉम्प्टिंगची कामे करू लागला. एकदा चालू नाटकामध्ये शिपायाचा रोल करणारा माणूस आला नाही, म्हणून घाणेकरांना तो रोल करायची संधी मिळाली. रंगभूमीवरील हा पहिला छोटासा रोल, पण घाणेकर खूप खुश झाले. ही आहे घाणेकरांची पत्नी इरावती घाणेकर. प्रेग्नेन्सी असल्याने ती दवाखान्यात चेकअपसाठी आली आहे. काशीनाथ तेथे येतात तेव्हा त्या दवाखान्याचे डॉक्टर काशीनाथ घाणेकरांना नाटकात पाहिल्याचे सांगतात. हे ऐकून घाणेकर खूप खुश होतात, पण या नाटकाच्या वेळामुळेच घाणेकरांच्या घरच्यांनी त्यांना दूर केले होते. गेली 6 वर्ष वडील त्यांच्याशी बोलत नव्हते. इराला सुद्धा घाणेकरांचे हे नाटक वेळ आवडत नव्हते. मुंबईमधले नावाजलेले डॉक्टर असून सुद्धा नाटकात असे किरकोळ रोल करणे इराला पटत नव्हते. एके दिवशी घाणेकर इराचे प्रेग्नेन्सी चेकअपचे रिपोर्ट घेऊन इराकडे येतात. त्यांचा चेहरा पाहून इराला समजतं की यावेळी सुद्धा गर्भपात झाला आहे. इरा सुद्धा एक डॉक्टर होती, पण या बाबतीत ती काही करू शकत नव्हती. दुःखी झालेल्या घाणेकरांना इरा सांगते की तुम्ही जा, तुमची नाटकाची आवड जोपासा, घराचा सर्व खर्च मी सांभाळीन, तुम्ही तुमच्या नाटकामध्ये मन रमवा. त्यावेळी वसंत कानेटकरांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर नाटक लिहिले होते व ते नाटक रंगमंचावर आणायचे होते. त्यासाठी संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी ऑडिशन सुरू होते. ऑडिशनसाठी खूप मोठी रांग लागली होती. त्यातून कमी उंचीचे व अंगाने मजबूत नसणाऱ्या कलाकारांना रांगेतून हकलून लावण्यात आले. घाणेकरांनाही रांगेतून बाहेर काढण्यात आले. त्यावेळी घाणेकर संतापले. ऑडिशन संभाजीची आहे की भीमाची आहे? त्यासाठी मजबूत शरीर कशाला पाहिजे? संभाजी म्हणजे बेधडक आणि तीक्ष्ण नजर, ज्याची जरब बसेल. हे वाक्य ऐकून मास्टर दत्ताराम त्यांना पुढे बोलावतात. घाणेकरांना पाहून मास्टर दत्तारामला आठवतं की काही वर्षांपूर्वी एकच प्याला या नाटकाचे ऑडिशन चालू होते. त्यावेळी घाणेकरांनी दारुड्याचा अभिनय केला होता, पण त्यांना वाटले की घाणेकर खरोखर दारू पिऊन आलेत, म्हणून ते त्यांना तिथून हकलून लावतात. यावेळी घाणेकर मास्टरांना सांगतात की त्यावेळी मी दारू पिऊन आलो नव्हतो, तो माझा अभिनय होता. पण मास्टर दत्ताराम यावर विश्वास ठेवत नाहीत, म्हणून काशीनाथ त्यांना दारुड्याचा अभिनय करून दाखवतात. घाणेकरांचा अभिनय मास्टर दत्तारामांना खूप आवडतो व त्यांची संभाजी महाराजांच्या रोलसाठी निवड केली जाते. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये घाणेकरांकडून सराव करून घेतला जातो. नाटकाची तालीम सुरू होते, पण अजूनही कानेटकरांना नाटकाचं शीर्षक सुचलेलं नसतं. एके दिवशी चहाच्या टपरीवर चहा घेताना मास्टर दत्ताराम कानेटकरांना म्हणतात की उभा महाराष्ट्राला खडबडून जागा करण्याची ताकद आहे तुमच्या शब्दात. यावेळी कानेटकरांना सुचतं की या नाटकाचं नाव ठेवूयात रायगडाला जेव्हा जाग येते. धूमधडाक्यात नाटकाचे प्रयोग सुरू होतात. घाणेकर जीव ओतून उत्तम अभिनय करतात. घाणेकरांनी साकारलेला संभाजी महाराज प्रेक्षकांना खूप आवडतो. घाणेकरांच्या अभिनयाची सर्व दिग्गज व्यक्तींकडून प्रशंसा होते. नाटक फुल हाऊस होऊ लागतो. बघता बघता नाटकाचे 100 प्रयोग होतात. आज 100वा प्रयोग असतो. पण घाणेकरांच्या मनात थोडी भीती असते, कारण आज त्यांचे वडील हा नाटक पाहायला येणार होते. आपला अभिनय चांगला व्हावा आणि त्यांच्याकडून शाबासकी मिळावी हीच त्यांची इच्छा होती. आज नाटक पाहायला अभिनेत्री सुलोचना ताई सुद्धा येतात. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी कांचन पण असते. सर्व प्राण पणाला लावून घाणेकर त्यांची भूमिका उत्कृष्ट सादर करतात. घाणेकरांचा अभिनय पाहून
कांचन त्यांच्यावर फिदा होते. आज घाणेकरांनी इतका जबरदस्त अभिनय केला होता की खुद्द मास्टर दत्ताराम काशीनाथ घाणेकरांसमोर नतमस्तक होतात. ते सांगतात की आजपासून काशीनाथ पर्व सुरू झालाय. सुलोचनाताई पण घाणेकरांना भेटून त्यांच्या अभिनयाची प्रशंसा करतात. पण काशीनाथ खुश नव्हते. ते वाट पाहत होते वडिलांच्या शाबासकीची. वडील घाणेकरांना भेटतात, पण ते नाखुश असतात. कारण या नाटकामुळे दवाखाना कायमचा बंद होईल असे ते बोलतात. यामुळे घाणेकर आणखी दुःखी होतात. मेकअप रूम मध्ये असताना कानेटकर तिथे येतात. ते खूप खुश असतात, कारण या नाटकाने सर्व प्रेक्षकांना भुरळ पाडलेले आहे आणि आता या नाटकाचा पुढचा भाग लिहिण्याची त्यांची इच्छा असते. त्याचवेळी नाटकाचे प्रोड्युसर या नाटकासाठी खाजगी सुपारी मिळाल्याची बातमी घेऊन येतात. ही बातमी ऐकून घाणेकर संतापतात. हे नाटक आहे, लावण्यांचा कार्यक्रम नाही. खाजगी सुपारी मी करणार नाही. यावरून प्रोड्युसर आणि घाणेकर यांच्यात वाद होतो. घाणेकर संतापून निघून जातात. कानेटकर काशीनाथला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण काशीनाथ त्यांचे काहीही ऐकत नाहीत. त्यावेळी कानेटकर काशीनाथला सांगतात की उभ्या आयुष्यात तुमच्या बरोबर कधीही काम करणार नाही. या सर्व घटनेमुळे घाणेकरांना कानेटकरांच्या इतरही नाटकातून काढून टाकण्यात येतो. त्यांच्याकडे आता काहीही काम नव्हते. एके दिवशी सुलोचनाताई घाणेकरांना घेऊन निर्माता व दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्याशी भेट घडवून आणते. पेंढारकर त्यावेळी मराठा तितुका मेलवावा हा छत्रपतींच्या जीवनावर आधारित चित्रपटाची शूटिंग करत होते. घाणेकरांना त्या चित्रपटात भाव्याची भूमिका दिली जाते. त्यांच्यावर शूर आम्ही सरदार हे गाणे चित्रित केले जाते. घाणेकर चित्रपटात भाव्याची भूमिका उत्तमरित्या सादर करतात. घाणेकरांचा अभिनय पाहून त्यांना पाठलाग या चित्रपटात नायकाची भूमिका दिली जाते. घाणेकरांची चित्रपटाची शूटिंग चालू असताना कांचन तिथे उपस्थित राहायची. हळूहळू कांचन घाणेकरांच्या प्रेमात पडते. सिनेमाच्या निमित्ताने घाणेकरांचे सुलोचनाताईच्या घरी येणे जाणे सुरू होते. आता चित्रपटसृष्टीतही काशीनाथ घाणेकरांचे नाव गाजू लागतो. एके दिवशी घाणेकर कांचनला आपल्या चित्रपटातील अभिनय कसा वाटला याबद्दल विचारतात, पण कांचन उत्तर द्यायचं टाळते. हळूहळू घाणेकरांना सुद्धा कांचनविषयी जवळीक वाटू लागते. एक दिवस घाणेकर कांचनला फोन करून सांगतात की मला पाठलाग चित्रपटासाठी पुरस्कार मिळणार आहे. त्यावेळी कांचन म्हणते की तुमचं सिनेमातलं काम घुसमटलेलं वाटतं, नाटकासारखं मोकळं नाही. कांचनच्या या वाक्यामुळे घाणेकर विचारात पडतात. याबद्दल ते इराशीही बोलतात, पण तिला त्यांच्या भावना कळत नाहीत. घाणेकरांचे पहिले प्रेम रंगभूमीच होती आणि हे कांचनने अचूक ओळखले होते. त्यामुळे घाणेकर कांचनच्या प्रेमात पडतात. पण ती वयाने लहान असल्याने घाणेकर स्वतःला आवर घालतात. एक दिवस घाणेकरांना प्रभाकर पणशीकर भेटतात. त्यांना घाणेकरांना घेऊन एक नाटक करायचे होते. नाटकाचे नाव होते अश्रूंची झाली फुले आणि या नाटकाचे लेखक होते वसंत कानेटकर. कानेटकर घाणेकरांसोबत काम करायला अजिबात तयार नव्हते. यामुळे दोघात वाद होतो आणि कानेटकर निघून जातात. पण पणशीकर कानेटकरांना भेटून त्यांची समजूत घालतात. अश्रूंची झाली फुले या नाटकाची रिहर्सल सुरू होते. घाणेकरांना लाल्या या पात्राची भूमिका करायची असते. लाल्या म्हणजे कॉलेजमधील टपोरी मुलगा, वाया गेलेला वात्रट मुलगा. सर्वांचे रोल एकदम परफेक्ट बसले होते, पण घाणेकरांना लाल्या जमतच नव्हता. त्यांनी त्याबद्दल कानेटकरांना सांगितले सुद्धा, पण कानेटकर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. शेवटी नाटक प्रेक्षकांसमोर सादर करायचा दिवस उजाडतो, पण अजूनही घाणेकरांच्या मनात भीती असते की लाल्याचा रोल आपल्याला जमणार नाही. तसं ते पणशीकरांना जाऊन सांगतात, पण पणशीकर वेगळ्याच समस्येत अडकलेले असतात आणि त्याच वेळी नेमकी लाईट जाते. म्हणजे आता नाटक सुरू व्हायला अजून वेळ लागणार होता. त्यावेळी घाणेकर कानेटकरांना भेटून चर्चा करतात की नक्की लाल्या हा पात्र कसा होता. असे भडक कपडे घालून लाल्या दर्शकांसमोर सादर करता येणार नाही. त्यावेळी कानेटकरांच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि दोघे मिळून लाल्या पात्राची वेशभूषा बदलतात. घाणेकर स्टेजवर जाऊन
लाल्या असा सादर करतात की त्यांच्या प्रत्येक डायलॉगवर टाळ्यांचा कडकडाट होतो. नाट्यगृहात प्रथमच एका कलाकाराच्या एंट्रीला अशा टाळ्या वाजल्या होत्या. लाल्या हे पात्र खूप गाजू लागले. कॉलेजमधल्या तरुणांना लाल्या भावला होता. प्रत्येक शो हाऊसफुल होऊ लागला. प्रेक्षक लाल्याचे डायलॉग पाठ करू लागले होते. काशीनाथ घाणेकर आता तरुणांचे रोल मॉडेल बनले होते. कुणीतरी कॉलेजमधील तरुण घाणेकरांचा जबरदस्त फॅन बनला होता. तो घाणेकरांना सतत कॉल करून त्रास द्यायचा. एकीकडे घाणेकरांची प्रसिद्धी वाढत होती तर दुसरीकडे घाणेकर आणि त्यांची पत्नी इरा यांच्यात तफावत वाढत चालली होती. एक दिवस कांचन घाणेकरांना भेटायला नाट्यगृहात येते. तेव्हा ती सांगते की नाटकाच्या जाहिरातीत तुमचे नाव सर्वात शेवटी लावत जा आणि काशीनाथ घाणेकर असे. आपल्याबद्दल असलेले हे प्रेम पाहून घाणेकर तिच्या प्रेमात पडतात आणि त्या क्षणी ते दोघे एकमेकांच्या जवळ येतात. मग काशीनाथ व कांचन यांचे प्रेम प्रकरण सुरू होतो. अश्रूंची झाली फुले या नाटकाला भरघोस यश मिळाल्यानंतर कानेटकर इथे औषाला मृत्यू हे नाटक रंगमंचावर आणतात. त्यामध्ये घाणेकरांची संभाजी महाराजांची भूमिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ पाडते. नाटकाचे दौरे, जागरण आणि दारूचे व्यसन या सर्वांचा त्रास घाणेकरांना होतो आणि एक दिवशी नाटकाचा प्रयोग चालू असतानाच घाणेकरांना पहिला हृदयविकारचा झटका येतो आणि घाणेकर यशाच्या शिखरावरून शून्यावर येतात. त्याचवेळी रंगभूमीवर एक नवीन कलाकार प्रसिद्धीस येतो. तो म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू. त्यांची प्रमुख भूमिका असलेला नटसम्राट हा नाटक खूप गाजतो. काशीनाथ घाणेकरांचे व्यसन दिवसेंदिवस वाढत चालले होते. या काळात प्रभाकर पणशीकर त्यांचे जिवलग मित्र होतात. एक दिवस घाणेकर आणि त्यांची बायको इरा दवाखान्यात जात असताना इराला रस्त्यात कांचन दिसते. ती गाडी थांबून कांचनशी गप्पा मारू लागते. त्यावेळी घाणेकर सर्व काही स्पष्टपणे इराला सांगतात की माझ्या आयुष्यात एक मुलगी आहे आणि ती दुसरी कोणी नसून कांचन आहे. हे ऐकून इराला धक्का बसतो पण ती स्वतःला सावरते. डॉक्टर श्रीराम लागू यांची प्रसिद्धी वाढत चालली होती. त्यामुळे घाणेकर विरुद्ध लागू असा वाद चिघळत चालला होता. कांचन आणि घाणेकर यांचे प्रेम प्रकरण सुलोचनाताईंना समजतो. त्यामुळे ती कांचनवर भडकते. सुलोचनाताई कांचनला घेऊन भालजी पेंढारकर यांच्याकडे जाते. ते त्यांना वडिलांसारखे होते. ते उपाय सुचवतात की कांचन आणि घाणेकर यांनी वर्षभर एकमेकांना भेटायचे नाही. त्यानंतर जर दोघात प्रेम असेल तर दोघांचं लग्न लावून दिले जाईल. कांचन घाणेकरांना भेटून माझ्या घरी समजले त्यामुळे यापुढे आपण कधीच भेटणार नाहीत असे सांगते. यामुळे घाणेकर खूपच भडकतात. पुढे घाणेकरांचा गारंबीचा बापू हा नाटक रंगमंचावर येतो. नाटकाचा प्रयोग सुरू असताना घाणेकर एका स्त्री पात्राचा चिमटा काढतात. त्यामुळे त्यांना नाटकातून काढून टाकण्यात येतो. ही बातमी वर्तमानपत्रात छापून येते आणि सगळीकडे घाणेकरांची बदनामी होते. यामुळे घाणेकरांची प्रसिद्धी आता हळूहळू कमी होऊ लागते. त्यांच्या प्रत्येक डायलॉगला येणाऱ्या टाळ्या बंद होतात. या सर्व प्रकारामुळे घाणेकर भडकतात आणि डॉक्टर श्रीराम लागूच्या नाटकाच्या चालू प्रयोगात जाऊन गोंधळ घालतात. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराच्या कामात व्यत्यय आणणे डॉक्टर लागूंना पटत नाही. घाणेकरांच्या वाढत्या व्यसनाला कंटाळून इरा सुद्धा त्यांना सोडून दुसरे लग्न करते. एकाकी पडल्यामुळे घाणेकरांचे व्यसन वाढतच जातो. एक दिवस ते दारू पिऊन स्टेजवर एंट्री घेतात आणि गोंधळ घालतात. या प्रकरणामुळे रंगभूमी समितीची मीटिंग बोलावली जाते व घाणेकरांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जाते. पण प्रभाकर पणशीकर घाणेकरांना एक संधी देण्याची मागणी करतात. त्यानंतर काशीनाथ घाणेकर यांचा आनंदी गोपाल हा नाटक तुफान गाजू लागतो. परंतु नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून वाहवा मिळवता आली नाही. या कारणामुळे घाणेकर तो नाटक सोडून देतात. काशीनाथची ही अवस्था पाहून पणशीकर भालजी पेंढारकर यांना फोन करतात आणि कांचन व काशीनाथ यांचे लग्न लावून देण्याचे आग्रह करतात.
शेवटी पेंढारकरांच्या सांगण्यावरून काशीनाथ आणि कांचन यांचे लग्न लावून दिले जाते. दोघांचा सुखाचा संसार सुरू होतो. आपली ढासळत चाललेली लोकप्रियता यामुळे घाणेकर उदास होतात. अशातच त्यांचा एक फॅन त्यांना फोन करून धमकी देतो की नाटकात काम केलेस तर तुझा खून करेन. त्यामुळे नाटकाच्या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. अश्रूंची झाली फुले हा नाटक पुन्हा रंगमंचावर सादर केला जातो. त्यावेळी घाणेकर दारू पिऊन रंगमंचावर प्रवेश करतात. पण दारू जास्त झाल्यामुळे ते सर्व डायलॉग विसरतात आणि काहीही बडबड करू लागतात. यामुळे प्रेक्षक संतापतात आणि सर्व नाट्यगृहाची मोडतोड करतात. ज्या फॅनने त्यांना संपवण्याची धमकी दिली होती त्या फॅनने आत्महत्या केल्याची बातमी घाणेकरांना समजते आणि ते पूर्णतः हताश होतात. 4 वर्ष निघून जातात. घाणेकरांच्या कुटुंबात आता सुंदर मुलगी जन्माला येते. घाणेकर आपला सर्व वेळ तिच्या सोबतच घालवतात. दारूचे व्यसन त्यांनी सोडून दिलेले असतं. घाणेकर आता पूर्ण बदलले होते. त्यांना पुन्हा एकदा नाटकात काम करायचं आहे, पण कुणी त्यांना संधीच देत नाहीत. मग शेवटी पणशीकर घाणेकरांकडे येतात आणि आपण अश्रूंची झाली फुले पुन्हा रंगमंचावर आणतोय ही सुखद बातमी देतात. यामुळे घाणेकर खूप खुश होतात. नाटकाच्या प्रयोगाचा दिवस उजाडतो, पण नेमका त्याच दिवशी जोराचा पाऊस सुरू होतो. प्रयोग रद्द करावा लागेल असे सर्वांना वाटते, पण अशा भर पावसातही प्रेक्षक गर्दी करतात. ते फक्त काशीनाथ घाणेकर यांचा अभिनय पाहण्यासाठी. हे पाहून पणशीकरांना घाणेकरांचा गर्व वाटतो. ते म्हणतात की मराठी नाटकाच्या थिएटरमध्ये पहिल्यांदा शिटी वाजली ती काशीनाथसाठी. कलाकारांच्या एंट्रीला पहिल्यांदा टाळी पडली ती काशीनाथसाठी. मराठी नाटकाचं तिकीट पहिल्यांदा ब्लॅकमध्ये विकले गेलं ते काशीनाथसाठी. आपलं नाव शेवटी लावण्याची प्रथा सुरू केली ती पण काशीनाथनेच. काशीनाथ घाणेकर हा मराठी रंगभूमीवरील पहिला सुपरस्टार नाही तर तो अखेरचा सुपरस्टार आहे. नाटक सुरू होतो. सर्व प्रेक्षक घाणेकरांच्या एंट्रीची वाट पाहत असतात. घाणेकर मेकअप रूममध्ये असतात, पण बराच वेळ दरवाजा वाजवून सुद्धा आतमधून रिस्पॉन्स येत नाही. शेवटी दरवाजा तोडला जातो आणि समजतं की काशीनाथ घाणेकरांचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. आपल्या अभिनयाने रंगभूमी गाजवणाऱ्या एका अवलियाचा जीवन प्रवास इथेच संपला होता. मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तर मग भेटूया अशाच एका सुंदर कहाणीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा.